हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण बालमानसशास्त्रातील कोहलबर्ग यांच्या थेअरीविषयीचे काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता मग वळत आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. तर पहिला प्रश्न आहे, कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार मुले कोणत्या टप्प्यावर स्वकेंद्रित असतात व काहीतरी करण्यात त्यांच्या स्वतःचा फायदा दिसतो? तर 4 ऑप्शन दिलेले आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर काय आहे पर्याय क्रमांक 4? तर पहिल्या स्तरावर, दुसऱ्या टप्प्यावर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोहलबर्गने दिलेला पारंपरिक नैतिकतेचा 5वा टप्पा खालील गोष्टींनी दर्शविला आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर काय आहे पर्याय क्रमांक 3? तर नैतिकतेला मागे टाकणारे नैतिक नियम तयार करणे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोरेल गिलिगन यांनी कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतावर टीका केली आणि असा युक्तिवाद केला की उल्लेख केलेल्यांमध्ये डॅश नैतिकता आहे तर महिलांमध्ये डॅश नैतिकता आहे. तर 4 पर्याय दिलेले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर न्याय आणि काळजी. तर उल्लेख केलेल्यांमध्ये न्याय नैतिकता आहे तर महिलांमध्ये काळजी नैतिकता आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलबर्गच्या नैतिक तर्काच्या कोणत्या पातळीवर मुले सामान्यतः असे मानतात की लोकांनी समाजाच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत व चांगल्या पद्धतीने वागले पाहिजे? तर पर्याय क्रमांक आहे. तर पर्याय क्रमांक 1, पारंपरिक पातळी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, समाजाप्रती आपली काही कर्तव्ये आहेत आणि त्यासाठी आपण नियमांचे पालन केले पाहिजे या युक्तिवादावर आधारित नुरी इतर कृतींचा न्याय करते. कोहलबर्गच्या मते नुरी सध्या नैतिक तर्काच्या कोणत्या टप्प्यावर आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पारंपरिक टप्पा. त्यालाच आपण कन्व्हेन्शनल लेवल असे म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोहलबर्ग यांनी मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये डॅशचे मूल्यांकन केले. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नैतिक तर्काचा विकास. डेव्हलपमेंट ऑफ मॉरल रिझनिंग. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोहलबर्गच्या नैतिक विकास सिद्धांताच्या कोणत्या टप्प्यावर व्यक्ती असा तर्क करतात की मानवी हक्क व न्याय हे सर्वात महत्त्वाचे आहेत, जरी ते सामाजिक कायद्याच्या विरुद्ध गेले तरी? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर काय आहे ते पाहूया. सार्वत्रिक नैतिक तत्वांचे अभिमुखीकरण. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोहलबर्ग यांनी त्यांच्या नैतिक तर्क सिद्धांतात खालीलपैकी कोणता टप्पा प्रस्तावित केला नाही? असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अपारंपरिक टप्पा. अनकन्व्हेन्शनल स्टेज. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलबर्गच्या मते नैतिक विकासाच्या कोणत्या पातळीवर मूल चांगला मुलगा चांगली मुलगी अशी प्रवृत्ती दर्शवते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पारंपरिक टप्पा, कन्व्हेन्शनल लेवल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, हेन्झ दुवेधेला मुलांच्या प्रतिसादाच्या आधारे कोहलबर्ग यांनी विशिष्ट विकास टप्पा प्रस्तावित केला आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नैतिक विकास. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोहलबर्गच्या सिद्धांतानुसार नैतिक विचारसरणी कोणत्या पातळीवर समाजाच्या सुरुवातीच्या दृष्टिकोनावर आधारित असते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पारंपरिक.
पुढचा प्रश्न पाहूया. कोहलबर्गच्या सिद्धांताचे योगदान खालीलपैकी कोणते मानले जाऊ शकते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यांच्या सिद्धांताने संज्ञानात्मक परिपक्वता व यांच्यातील संबंधांना समर्थन दिले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोहलबर्गच्या सिद्धांतानुसार खऱ्या अर्थाने नैतिकतेचा अभाव कोणत्या पातळीला सूचित करतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पहिली पातळी. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलबर्गच्या मते शिक्षक मुलांमध्ये स्थिर नैतिक मूल्ये याद्वारे रुजवू शकतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर काय आहे? नैतिक मुद्द्यांवरील चर्चेत त्यांना सहभागी करून घेणे. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलबर्गच्या सिद्धांताची सर्वात मोठी टीका कोणती आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर काय आहे पाहूया. कोहलबर्ग यांनी पुरुष व स्त्रियांच्या नैतिक तर्कातील सांस्कृतिक फरकांचा विचार केलेला नाही. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोहलबर्ग यांच्या नैतिक तर्क सिद्धांतावर अनेक बाबींवर टीका झाली आहे. या टीकेच्या वाक्यात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर काय आहे पाहूया. कोहलबर्ग यांनी त्यांचा अभ्यास प्रामुख्याने नमुन्यांवर आधारित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोहलबर्गचा सिद्धांतावरील एक प्रमुख टीका म्हणजे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे पर्याय क्रमांक 1 ते पाहूया. त्यांचा सिद्धांत स्त्री दृष्टिकोनाला कमकुवत करतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोहलबर्गच्या मते पूर्व पारंपरिक नैतिक विकासाची पातळी खालील गोष्टीद्वारे दर्शविली जाते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे ते पाहूया. चांगले किंवा वाईट हे नियमांचे पालन करण्याच्या किंवा उल्लंघन करण्याच्या परिणामांवरून ठरविले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार ज्या पातळीवर नैतिक समज, बक्षीस, शिक्षा आणि अधिकाऱ्यांच्या शक्तींवर आधारित असते त्याला काय म्हणतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पूर्व पारंपरिक पातळी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, एक मूल असा तर्क करते की जर कायदे लोकांच्या गरजा पूर्ण करत नसतील तर ते परस्पर करार आणि लोकशाही प्रक्रियेद्वारे बदलले जाऊ शकतात. कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या कोणत्या टप्प्यावर हे मूल येते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पारंपरिक नैतिकता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोहलबर्गच्या मते कोणत्या टप्प्यावर वैयक्तिक गरजांची पूर्तता नैतिक निवड निश्चित करते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वाद्य उद्देश अभिमुखता, इन्स्ट्रुमेंटल पर्पज ओरिएंटेशन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अमरजित नियमांना स्थिर मानतो आणि प्रत्येकाने त्याच्या वैयक्तिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करून नियमांचे पालन करावे असा सल्ला देतो. कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार अमरजित सध्या कोणत्या टप्प्यावर आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. काय आहे तर कायदा व सुव्यवस्थेचे मार्गदर्शन. त्यालाच आपण लॉ अँड ऑर्डर ओरिएंटेशन असे म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, समाजाप्रती आपली काही कर्तव्य आहे व त्यासाठी आपण नियमांचे पालन केले पाहिजे या युक्तिवादावर आधारित नुरी इतर कृतींचा न्याय करते. कोहलबर्गच्या मते नुरी सध्या नैतिक तर्काच्या कोणत्या टप्प्यावर आहे?
तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पारंपरिक टप्पा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोहलबर्गच्या मते मुले योग्य व अयोग्य याचा विचार करतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काय आहे तर वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारे मुले विचार करतात, योग्य आणि अयोग्यांचा विचार करतात. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलबर्गच्या नैतिक तर्काच्या सिद्धांतावर अनेक बाबींवर टीका झालेली आहे. या टीकेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कोहलबर्ग यांनी त्यांचा अभ्यास प्रामुख्याने पुरुषांच्या वर्तनावर आधारित आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कोहलबर्गच्या मते योग्य व अयोग्य प्रश्नांच्या निर्णयात समाविष्ट असलेल्या विचार प्रक्रियेला काय म्हणतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नैतिक तर्क असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कायदेशीर प्रक्रिया व खर्च असूनही कर्नल सिंग आयकर भरत नाही. त्यांना वाटते की ते अशा भ्रष्ट सरकाराचे समर्थन करू शकत नाही जे अनावश्यक धरणे बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च करते. ते कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या कोणत्या टप्प्यात आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पारंपरिक पातळीनंतरचा टप्पा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे मीना तिच्या वर्गमित्रांना गृहपाठात मदत करते कारण तिला वाटते की त्यांनी तिला आवडावे व तिची प्रशंसा करावी. कोहलबर्गच्या मते हे वर्तन नैतिक विकासाच्या कोणत्या टप्प्यांचे प्रतिबिंबित करते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चांगला मुलगा मुलगी असा दृष्टिकोन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार ज्या मुलाला असे वाटते की केवळ शिक्षा टाळण्यासाठी नियमांचे पालन केले पाहिजेत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पूर्व पारंपरिक पातळी. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलबर्ग यांनी वर्णन केल्याप्रमाणे पारंपरिक नैतिकतेचा तिसरा टप्पा चांगले परस्पर संबंध या विश्वासाने दर्शविला जातो की डॅश. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काय आहे ते पाहूया. चांगली व्यक्ती असणे म्हणजे इतरांनी मान्यता असणे व नातेसंबंध टिकवणे. पुढचा प्रश्न पाहूया. नॅन्सीला समाजाच्या नियमाबद्दल चांगली माहिती आहे पण तरीही ती समस्येबद्दलच्या तिच्या समजुतीत कडक आहे. ती कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या कोणत्या टप्प्याशी संबंधित आहे? तर नॅन्सी पारंपरिक टप्प्याशी संबंधित आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पारंपरिक. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलबर्गच्या नैतिक विकास सिद्धांतात 3 ते 2 पातळी पारंपरिक नैतिकतेला असे संबोधले जाते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चांगला मुलगा चांगली मुलगी असा दृष्टिकोन. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या मॉडेलमध्ये खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काय आहे तर नैतिक विकासाचे टप्पे सार्वत्रिक स्वरूपाचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोहलबर्गच्या मते नैतिक विकासाचा तो टप्पा ज्यामध्ये व्यक्ती नैतिकतेचे मूल्यांकन प्रामुख्याने विद्यमान सामाजिक नियम किंवा नियमांच्या आधारे करतात त्याला नैतिकतेचा कोणता स्तर म्हणतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काय आहे तर पारंपरिक नैतिकतेची पातळी. पुढचा प्रश्न पाहूया. स्त्रिया तिच्या परिसरात ज्या अमानुष परिस्थितीतून मुलांना बाहेर काढले होते त्यातून बाहेर पडण्यासाठी अथक परिश्रम
करते ती असे करते कारण तिला वाटते की हे करणे योग्य आहे, जरी या मुलांना मदत करताना तिला अनेकदा जीवघेण्या परिस्थितीत सामोरे जावे लागले. तर श्रेया कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या कोणत्या टप्प्याचे प्रदर्शन करते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सार्वत्रिक नैतिक तत्त्वे. या टप्प्यामध्ये श्रेया येते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतात शिक्षा टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे हे दर्शविते. उत्तर आहे पूर्वपारंपरिक टप्पा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोहलबर्गच्या सिद्धांतानुसार नैतिक विचारसरणी कोणत्या पातळीवर समाजाच्या सुरुवातीच्या दृष्टिकोनावर आधारित असते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पारंपरिक. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या पारंपरिक टप्प्यात खालीलपैकी कोणता उपटप्पा आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सामाजिक चिंता व विवेक. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलबर्ग यांच्या मते 7 ते 8 वर्षाच्या मुलांच्या नैतिक निर्णयाला प्राथमिक आधार आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिक्षा व आज्ञाधारकता. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलबर्गच्या मते योग्य व अयोग्य प्रश्नांवरील निर्णयामध्ये समाविष्ट असलेल्या विचार प्रक्रियेला काय म्हणतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नैतिक तर्क असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षेच्या भीतीमुळे प्रीती तिच्या पालकांचे व शिक्षकांचे पालन करते. कोहलबर्गच्या सिद्धांतानुसार ती खालीलपैकी डॅश आहे. तर ती पारंपरिक पूर्व नैतिकता या पातळीवर आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता मग थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.